ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये माननीय या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात गलिच्छ वाक्यांनी गलिच्छ पद्धतीने टीका करण्याचं कट कारस्थान ज्या पद्धतीने शिवसेना शिंदे गट व इतर काही त्यांचे सहकारी व भाजपसारख्या मंडळींनी चालू केलेली आहे। तुम्ही ज्या पद्धतीने वागताय, ज्या पद्धतीने या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावरती गलिच्छ भाषेत बोलत असतात, हे अतिशय निंदनीय आहे। तुम्ही ज्या टीकेला सामोरे जात आहात, ज्या पद्धतीने टीका करत आहात, ज्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहात, त्या निषेधाचा आम्ही सुद्धा निषेध करतो। कारण या देशाचे विरोधी पक्ष नेते या देशातील प्रथम जे जनतेचे प्रश्न आहेत ते मांडत असतात। आज ज्या पद्धतीने अमेरिकेच्या बरोबर दोस्ती करण्याच्या नादात या देशातील शेतकरी कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान या सरकारने, भारतीय सरकारने आखलेलं आहे। याच्या विरोधात माननीय राहुलजी गांधी वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून सांगत आहेत की या देशातला शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर हा देश कोलमडीत जाईल, उद्ध्वस्त होईल। अशा पद्धतीची भूमिका या ज्या पद्धतीने राहुलजी गांधी मांडत आहेत, याला विरोध करण्यासाठी आमचे ठाणे जिल्ह्यातील नरेश म्हस्के नावाचे खासदार यांनी ज्या पद्धतीने खालच्या स्तराची टीका केलेली आहे, तर त्यांना माझं म्हणणं आहे की ठाण्यामध्ये तुम्ही राहता, तुम्हीच त्या ज्या हॉस्पिटलाचं नाव घेतलं ना, ती खाट बुक केलेली आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हीच पहिलं प्रथमतः ऍडमिट व्हा आणि तुमच्या मेंदूचा जो इलाज केला गेला पाहिजे तो तुम्ही करून घ्या। तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहात आणि तुम्हाला त्याचं भान राहिलेलं नाही की या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आजोबापासून त्यांच्या पूर्ण खानदानाने या देशाच्यासाठी आहुती दिलेली आहे। त्यांनी कुठलीही मूठबिगिरी केलेली नाही। ज्या पद्धतीने तुमच्या जवळ असलेले इंग्रजांचे हस्तक, माफीवीर असलेले सर्व सहकारी यांचा तुम्ही वारसा घेऊन चाललेला आहात, त्या पद्धतीचा त्यांचा वारसा नाही। त्यांचा वारसा शहीद भगतसिंगांचा आहे, त्यांचा वारसा महात्मा गांधींचा आहे, त्यांचा वारसा पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे, त्यांचा वारसा इंदिरा गांधींचा आहे, त्यांचा वारसा त्यांचे वडील राजीवजी गांधींचा आहे, त्यांचा वारसा लालबहादूर शास्त्रींचा आहे। तुमच्यासारख्या माफीवीरांचा वारसा त्यांना लाभलेला नाही। म्हणून माझं म्हणणं आहे, नरेशजी म्हस्के साहेब, तुम्ही बोलताना तुमची जरा तारतंत्र बाळगा, अन्यथा तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये 2 खाट बुक केलेले आहेत त्याच्यात 1 खाट तुम्हालाच ठेवा। पहिला तुमच्या मेंदूचा इलाज करा आणि नंतरच तुम्ही लोकसभेत जा, असं माझं त्यांना ठणकावून सांगणं आहे। आणि ज्या मंडळींनी ठाण्यामध्ये ज्या व्यक्तींना विरोध करण्यासाठी आले, राहुलजींचा विरोध केला, त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने नरेशजी म्हस्के साहेब यांनी खाट बुक केलेली आहे त्या खाट्यावरती तुम्ही सुद्धा जा आणि तुमचा सुद्धा इलाज करा। अशा पद्धतीने या देशाच्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भांडत असलेल्या राहुलजींचा तुम्ही विरोध करत असतील तर तुम्ही नतद्रष्ट आहात, या देशातील शेतकऱ्यांच्या विरोधी आहात, अशी आमची भूमिका आहे। काँग्रेस पक्षाचा ठाणे जिल्हा ग्रामीण पक्षाचा सरचिटणीस म्हणून मी या सर्व गोष्टींचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो आणि नरेशजी म्हस्के साहेबांना सांगतो, यापुढे बोलताना जरा तारतंत्र बाळगून बोला, कारण तुम्ही खासदार आहात। या राज्यातून तुम्ही खासदार म्हणून निवडून गेलेले आहात। फुले शाहू आंबेडकरी वारसा या राज्याला लाभलेला आहे। अशा राज्यातून तुम्ही जेव्हा बोलत असताना तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे। ज्याचा विरोध करत आहात तो विरोध कशासाठी करतात ते सुद्धा चांगल्या पद्धतीने लोकांना समजून सांगलं पाहिजे। अशा भाषेत टीका करू नये, असेच मी त्यांना आवाहन करेन। जय हिंद, जय भीम।